येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्राचं विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या संयुक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून खेर्डी गावचे सुपुत्र सन्माननीय वाशिष्ठी प्रोडक्ट अँड मिलचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी यादव या निवडणुकीमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख आदरणीय पवारसाहेब यांचा मनापासून आभार मानतो। आज खऱ्या अर्थाने खेर्डी गावाला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेर्डीचा आवाज बुलंद करण्यासाठी आदरणीय प्रशांतजी यांच्या रूपाने या विधानसभेमध्ये संधी दिली जाणार आहे। प्रशांतजी यादव यांच्यावरती अनेक प्रकारची टीका टिप्पणी आज आमच्या खेर्डी गावातनं असेल किंवा खेर्डी गावातनं होत आहे की प्रशांतजी यादव हे बाहेरनं आलेले आहेत किंवा प्रशांतजी यादवने आजपर्यंत काय केलं। मी या टीका करणाऱ्यांना एकच सांगू इच्छितो की प्रशांतजी यादव यांनी राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या अगोदर अर्थकारण केलं जातं, त्यानंतर राजकारण केलं जातं। प्रशांतजी यादव अशी व्यक्तिमत्व आहे की जिने वाशिष्ठीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ 9 ते 9.5 हजार शेतकऱ्यांना पहिले रोजगार देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर प्रशांतजी यादव यांनी केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण खेर्डीतील संपूर्ण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे। मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या 20 तारखेला प्रशांतजी यादव यांच्या 1 नंबर बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीसोबत 1 नंबरचं बटन दाबून प्रशांतजी यादव यांना मोठ्या मताधिक्याने हे चिपळूणकर निश्चितच विजय करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी आमचा पक्ष फुटला। आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जे 57 वर्ष ज्या शिवसेनेचे पालन पोषण करून मोठं केलं, एक वडाचं वृक्ष मोठं केलं, अनेकांना मुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं, अशा वेळेला या पक्षातल्या 40 गद्दारांनी गद्दारी करून शिवसेना पक्षप्रमुखांच्या सुपुत्राला या खुर्चीवरनं खाली उतरवलेला आहे। त्याचा राग आज मनात शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे। याचाच राग घेण्यासाठी येणाऱ्या 17 तारखेला शिवसेना प्रमुखांची वंदनीय शिवसेना प्रमुखांची जयंती आहे। खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना जर शिवसेना प्रमुखांना आदरांजली व्हायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून शिवसेना प्रमुखांना 23 तारखेला आदरांजली व्हायची आहे। यासाठी मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आता कुठेही चुकू नका। ही लढाई आपली निष्ठावंत विरुद्ध गद्दाराची आहे। त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या 20 तारखेला संपूर्ण चिपळूणकर माझा संपूर्ण खेर्डीवासीय निश्चितच प्रशांतजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील हा मला पूर्ण विश्वास आहे। खेर्डीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खेर्डीची जनता सुज्ञ आहे, प्रशांतजी खेर्डी गावातले आहेत। आज जर खेर्डीची लढाई ही संपूर्ण एक साइडला नेते आहेत, जे नेते आजपर्यंत खेर्डी गावामध्ये आपापसामध्ये वाद लावत राहिले ते आज सगळे नेते आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्ते उतरलेले आहेत। त्यामुळे खेर्डीतल्या जनतेला आता माहित झालेलं आहे की खेर्डीतले नेते हे आपापसात वाद लावतात परंतु सत्तेसाठी एकत्र येतात। त्यामुळे खेर्डीतली जनता सुज्ञ आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या 20 तारखेला खेर्डी जिल्हा परिषद गटातना 1 नंबरचं मताधिक्य संपूर्ण तालुक्यात असतील याचा मला पूर्ण विश्वास आहे।